नाही, तिला फसवून एका ठिकाणी बोलवण्यात आलं, तिला तलवारीने मारण्यात आलं, तिच्या पायाचं पूर्ण मांस निघालंय आणि ती जर त्या म्हातारीच्या घरात घुसली नसती तर तिची तिथे हत्याच झाली असती. तिच्या गळ्यात कायम 35-40 तोळे सोनं असतं, ते सगळे काढून घेतलं. तिची पूर्ण पाठ काठ्यांनी मारून सोलून टाकली. तिच्या हातावरती हमले झाले, म्हणजे तिला मारण्याच्याच हेतूने ते आले होते. काही वर्षापूर्वी तिच्या नवऱ्यालाही असंच मारलं होतं आणि तिचा नवरा लंगडा झालाय आणि मारणारा माणूस हाच होता, सूरज यादव. आणि त्याच्यामुळे हे सगळं जे चालू आहे, या इथे एक पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनच्या मध्ये झोपड्या बांधल्या गेल्या आणि तिथे सगळे गुंड आश्रयाला आणून ठेवलेत. ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. हे मी 10 वेळा सांगतोय. मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनाही 10 वेळा सांगितलं की ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी आहे. दहशतीने मतं मिळत नसतात. इथे 15 वर्ष मी निवडणूक लढवतोय. मी कुठल्या गरीबाला एकदाही बोलून दम दिलेला नाही. मी कोणाशी असा रागाने बोलतच नाही. पण ही जी काही पद्धत आहे असं कार्यकर्त्यांना धमकवण्याची, ही नवीन पद्धत या एरियात सुरू झाली आहे. त्याचं प्रत्युत्तर आम्ही देऊ, पण आम्हाला हिंसा ही आम्हाला मान्य नाही. पोलिसांनी लवकरात लवकर सूरज यादवला 354 पण आहे, तिच्या पूर्ण कपडे हे झाले, तुम्ही रक्त बघितलं तिच्या पायावर पडलेलं, तिच्या पायाला आलेली सूज बघितली. एका स्त्रीला इतक्या वाईट पद्धतीने मारणं एका मर्दाचं काम नाही आहे. आणि ह्या प्लॅनिंग मध्ये कोण आहे याची व्यवस्थित मला माहिती आहे. मी आज काही बोलणार नाही ह्याच्यावर, वेळेवर बरोबर बोलू. एकंदरीत मारहाण करणारे नेमकं कोण आहे आणि कुठल्या पक्षाची त्याचा काही संबंध नाही, त्याचा पक्ष कुठला नाही, असंच आहे. एवढे दिवस तडीपार होता, त्यांनी बदलापूर टिटवाळ्यामध्ये खूप झोपड्या बांधल्या आहेत, म्हणजे हेच असे. आणि आता इथे आलाय, माझ्याकडे 4-5 वेळा येऊन गेला, आपण खडे राहेंगे. मी गुंडांना कधी उभं करत नाही, त्यामुळे माझं काही त्याच्याशी हेच नाही. मी त्याला उभाच केलं नाही. तिनेही तेच सांगितलं की तो म्हणत होता की आवाड सामने मेरा सुनाईन. खूप प्रामाणिक कार्यकर्ते, आमच्या बरोबर 15 वर्ष आहे. ही खूप त्रास सहन करते ती, तरी आमच्या बरोबर उभी राहते. तिला दरवेळेस दम येतो की तू मत खडीर आहे, तरी ती उभी राहते. आणि ती आता लागल्यानंतर सुद्धा ती परत उभी राहील. असं मारून आणि दहशतीखाली कोणी साथ सोडत नाही. फक्त सरकारने हे लक्षात ठेवावं, पोलीस अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की जे काय चालू आहे ते वाईट आहे. अशा पद्धतीने जर राजकारण झालं तर या कळव्यामध्ये 2-4 मुर्दे पडतील.